पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळाची मागणी कायम असून जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यात निर्यात 12.27 दशलक्ष टनावर पोहोचली आहे। मात्र जुलैपासून कार्गो कंटेनरची कमतरता आणि समुद्री वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने निर्यातीच्या वेगाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। काही महिन्यांपूर्वी 1500 ते 2000 डॉलर्स असलेल्या एका शिपमेंटचा खर्च आता 7000 ते 7500 डॉलर्सवर पोहोचल्याने निर्यातदारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। देशात पहिल्या 6 माहीत वेग घेतलेल्या तांदूळ निर्यातीची गती पुढील काळात कायम राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत भारतातून 11.68 दशलक्ष टन तांदळाची निर्यात झाली होती। यंदा ती 12.27 दशलक्ष टनावर पोहोचली आहे। भूराजकीय तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती असतानाही भारताने निर्यातीत 5% वाढ नोंदवली आहे। जागतिक तांदूळ बाजारात थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान हे भारताचे प्रमुख स्पर्धक आहेत। मात्र या देशांच्या तुलनेत भारतीय तांदळाचे दर स्पर्धात्मक असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचं स्थान मजबूत राहिलंय। जागतिक तांदूळ निर्यातीपैकी सुमारे 40% निर्यात भारतातून होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे। बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत सुमारे 9% वाढ झाली आहे। बांगलादेश, श्रीलंका, कॅमेरून आणि आफ्रिकी देशातून बिगर बासमती तांदळाला मोठी मागणी मिळाली आहे। बासमतीच्या निर्यातीला घट भरून काढत बिगर बासमतीनं देशाच्या एकूण तांदूळ निर्यातीला आधार दिलाय। जुलैपासून चित्र बदललं। पहिल्या 6 महिन्यात निर्यातीची कामगिरी चांगली राहिली असली तरी जुलैपासून परिस्थितीत बदल झाला आहे। पहिल्या 6 महिन्यात तांदूळ निर्यातीत 5% वाढ झाली, ही सकारात्मक बाब आहे। मात्र जुलैपासून कार्गो कंटेनरची कमतरता आणि वाहतूक खर्चातील मोठी वाढ निर्यातीसमोर गंभीर आव्हान ठरते। भारतानं जागतिक बाजारातील स्थान टिकवायचं असेल तर सरकारनं कार्गो उपलब्ध करून देण्यासाठी आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.